ज्यांचा जन्म जरी कर्नाटकमध्ये झाला असला तरी आपला जो समाज आहे संपूर्ण देशात आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपला समाज आहे आपली भाषा बोलतो, आपला पेहरावा घालतो आणि आपल्या पद्धतीनेच राहतो. बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही की हा जो समाज आहे हा समाज जो आहे प्रामुख्याने हा बंजारा समाज, ज्याला बंजारा म्हटलं जात आहे, परंतु ह्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. आणि खरा प्रकार आहे पृथ्वीराज चव्हाण जे होते ते पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला ते राज्याच्या बाहेर निघून गेले तर आमचा समाज त्याच्यावर बाहेर निघाला. म्हणजे आम्ही खऱ्या अर्थाने राजपूत आहोत, परंतु आम्हाला ह्या लोकांनी भटकतो म्हणून बंजारा केलं. मुख्य व्यवसाय आमचा जो आहे गाई बैल वगैरे सांभाळणं, शेतीवाडी करणं आणि व्यापार करणं हा आमचा मुख्य व्यवसाय होता. आणि याच्यामधून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामुळे आज आपल्यामध्ये जी प्रगती होते, आपले मुलं शिकायला लागलेले आहेत, शिकून कलेक्टर व्हायला लागलेले आहेत, डॉक्टर वकील इंजिनियर व्हायला लागलेले आहेत. आणि या प्रसंगी मला एवढं सांगायचं आहे की आपण प्रथमतः आपण मुलांना शिकवलं पाहिजे. आपले मुलं जेवढे शिकतील तेवढे ते मोठे होतील आणि शिक्षणामुळे आपली प्रगती होईल. आणि त्या प्रगतीसाठी आज मुंबईमध्ये विरार रोडमध्ये आणि शहरामध्ये येऊन आपण राहतो. तर ह्या शहरामध्ये आल्यानंतर आपण आपली प्रगती केली पाहिजे. आपला व्यवसाय करून आपण काम धंदा करून 2 पैसे मिळवले पाहिजे, मुलांना चांगलं शिकवलं पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजेत आणि आपला जो पारंपरिक जो ड्रेस आहे तो देखील आपण कधीतरी प्रसंगामध्ये घातला पाहिजे. तर ज्यावेळेला आपला उत्सव असतो, पोहरादेवीची यात्रा असेल, रामराव महाराजांचा काही स्मृती दिन असेल, वसंतराव नाईक साहेबांचा काही कार्यक्रम असेल, तर अशा वेळेला आपण आपल्या जुन्या ड्रेसामध्ये आपण वावरलं पाहिजे आणि तरुण मुलींनी देखील ते ड्रेस घालायला शिकलं पाहिजे. असं नाही की वयस्कर लोकांनीच घातले पाहिजेत. आपला ड्रेस आहे, आपला पेहराव आहे, हा पेहराव जो आपली ती एक ओळख आहे आणि ती ओळख कायम आपण ठेवली पाहिजे. अशा पद्धतीने जयंतीच्या निमित्ताने आज मी या ठिकाणी आलो. आपल्या सर्वांच्या आनंदामध्ये मी सहभागी झालो. माझ्यासोबत काकी पण आल्या, मोठ्या काकी होत्या त्या आज आपल्यामध्ये नाही आहेत. छोट्या काकी ज्या आहेत त्या गेल्यापासून काकी मुंबईमध्ये राहतात आणि त्या आपल्यासोबत माझ्यासोबत राहून मला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. तर अशाच पद्धतीने आपली पुढची वाटचाल चालू राहणार आहे. आणि गणेशला जास्तीत जास्त भरभराटीचे दिवस हो, चांगले दिवस हो आणि हा खूप मोठा हो अशी माझी अपेक्षा आहे. कारण मुलाबद्दल बापाने अशी इच्छा व्यक्त केली पाहिजे, ती इच्छा मी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम, जय सेवालाल महाराज. बोटी गावाला दारू पियो होता भी आपल्या फटाफट कसा निघायचं. पण आज भैया मुसलमान तुझे भी समाज लोक रे तरी पण आपण कराई डोके कोणीच आणि वो भी आपले सपोर्ट करायचं. जू वनूर देवी देवतार जयंती पावती आपण फाडायचा. ठीकच कोईकला शिवाजी महाराज जयंतीचं तर पावती फाडवली काही फाडवचो. कोईकला बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं तर पावती फाडवली काही फाडूचो फाडाचा. कारण की तुम्हाला जिल्हा अध्यक्ष फाड़ रहे थे तुम भी फाड़ रहे हो. जो हमारे संत श्री सेवालाल महाराज जयंती करण के तो देवेंद्र सलेकर साहेब भी पावती फाडायचं आणि इतर समाजाचे लोक फाडायचं. एकदा हिचकिचायत छई चमकेर छई मीरा भाईंदरे बाई आपण माथो टाकेल जागा छई विचार करेन जावचं का कि हमारे इतने मगर मरकान बेशे तो हम जागा कदा ताकत लगाया आणि भाऊन क्या भाऊ हमें कधीतरी माथो मिटेल जागा का कि आबा घणो एगो बिया लोकुलार हिंडेरो जोड़ा वटायरो कचरो वटायरो उके दिनो जो सिगरेट लातो लारो मत लाओ. जे हमारो काम करिए वो एकदम सिगरेट सोबत पान भी लाया. पण ये हमारा काम कोणी करे बेटा पाणी कोणी भरावा तो बंजारा समाज समझे. कारण कि बंजारा समाज लोग गुमराह की देचं आणि तम गुमराह नहीं हो. कारण की भाऊर नेतृत्व आपण काम कर रहे आणि तमारो गुमराह ये सवालच पैदा येनी का कि 50 जागे 70 मन का एक बच्चा मारवा तम आरपीआई का दाचो आणि गणेश चव्हाण ले जायवाळो छ आणि आटो साहेब कामा पर भेट ले जायवाळो छ. तो येर का तम तमार कराई इज्जत करियो तम कराई के आधी रात तमारो तमार का हुबो जो मार का वो हुबेच म तमार का छु आणि रिव. आज आपने माई पवार भैया ये घणो जुनो कार्यकर्ता आरपीआई दिलीप इंग्लैंड जोडीलो छ धुडेरो काम करायचं. काय आपले मित्ररो मर्डर एगो तो जे एगो जो पुरानी बात छोड़ो आणि आप नवीन बात करू का. आज आपल्या सोबत भाई जुळायचं, आज इतर समाजात लोक जुळायचं. आपलं मंदिर काय येऊ शकेल
कचरा आता आपण जागाला घर बांधायचा 4-5 लाख रुपया लागायचं तम लाख एक रुपया करू दुसरं कोई समाज आघाडीवर लाख एक रुपया करे 4-5 म्हणून एक गुंडा कोणी आहे 10-20 जागा लो माथो मेरो आंगे रांग देखे आणि आज मी तमिल सेंटेतानी मक्यू की आता देवेंद्र सेलेकर साहेब जे हमारा मिलेच आरपीआर मेरा भाईंदर जिला अध्यक्ष जे शायद हमारे भी टी शर्ट ये आणि मारे भी है आणि वो मारो भाई आज 10 शब्द बोलिए अपने समाजर बारे अपने बंजारा समाजर बारे सेवालाल महाराजर बारे आणि काहीतरी अपने मार्गदर्शक करिए वो देवेंद्र सेलेकर साहेब घराकर कार्यकर्ता आपण आरोच देवेंद्र सेलेकर साहेब विजय असो। सर्वांना श्री संत सेवालाल महाराजच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आज आपण मला वाटतं मी 2-3 वर्षापासून नेहमीच येतो इकडे 4 वर्ष झाले। आज हा आनंदाचा दिवस आपल्या समाजासाठी रिपब्लिकन पक्ष असा पक्ष आहे तो कुठल्याही जाती धर्माचा नसून गोरगरिबांचा पक्ष आहे। गणेश चव्हाण हे अनेक वर्ष झाले आमच्या रिपब्लिकन पक्षामध्ये सामील आहे व त्याच्यासोबत तिचे सर्व सहकारी समाजाचे रिक्षावाले सर्व आरपीआय मध्ये आहे। माझ्यातर्फे तुम्हाला सांगू इच्छितो येत्या इलेक्शन मध्ये बंजारा समाजाचा एक उमेदवार देऊ आणि सर्व मिळून त्याला आपण सर्वांना निवडून द्यावं। कुठल्याही प्रसंगाला ही भाईगिरी असो गुंडागिरी असो भाईगिरी असेल तर भाईगिरीसाठी भरपूर आहे गुंडागिरी करत असते यासाठी भरपूर आहे आणि कोणी नम्रतेने काम येत असेल तर यासाठी पण भरपूर आहे। कुठल्याही वेळे प्रसंगी मी आणि माझा पक्ष गणेश चव्हाण तुमच्यासोबत राहणार आणि आपण अशीच दरवर्षी संत सेवालाल महाराजची जयंती करू आणि फक्त जयंती करून नाही चालत त्यांचे विचार आपल्या डोक्यात असले पाहिजे आपण त्यांच्या विचारावर चाललो पाहिजे। आपण फक्त रात्री बोटी आणि दारू पिऊन नाही चालत बाकी आपण सर्व काम केले पाहिजे। सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। जय हिंद जय भारत जय भीम जय सेवालाल महाराज की